नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांती या यूट्यूब चॅनलवर। आज 5 मार्च 2024 पर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, अडाणी समूहाने दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या दारुगोळा आणि क्षेपणास्त्र संकुल कुठे सुरू केले आहे, म्हणजे कोणत्या राज्यामध्ये सुरू केले आहे? तर हे केले आहे ऑप्शन बी, उत्तर प्रदेश राज्यामध्ये अडाणी समूहाने दक्षिण आशियातील सर्वात मोठा दारुगोळा आणि क्षेपणास्त्र संकुल सुरू केले आहे। कुठे? 50 एकरावर पसरलेले कानपूरमधील सुविधा केंद्र आहे, अडाणी समूहाने केले आहे। प्रोजेक्टची पाहणी करण्यासाठी योगी आदित्यनाथ हे केले होते, म्हणजे मॉडेल ते सॉल्व्ह बनवलेला। उत्तर प्रदेश राज्यामधील काही महत्त्वाचे प्रश्न म्हणजे चालू घडामोडीशी रिलेटेड जे प्रश्न झाले ते रिव्हिजन करू। देशातील पहिले AI शहर हे लखनौमध्ये आहे। लखनौ आहे ते उत्तर प्रदेशमध्येच आहे, म्हणजे देशातील पहिले AI शहर लखनौ आहे ते उत्तर प्रदेशमध्ये आहे। आणि दुसरा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र वाराणसीमध्ये आहे, म्हणजेच मेडिटेशन सेंटर। जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर वाराणसी येथे आहे, ते सुद्धा उत्तर प्रदेशमध्येच आहे। अयोध्या येथे 22 जानेवारी 2024ला राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा केली, ते सुद्धा उत्तर प्रदेशमध्येच आहे। PM मोदी यांच्या द्वारे करण्यात आले होते। याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबल जिल्ह्यातील श्री कल्कीधाम मंदिराची पायाभरणी केली, ते सुद्धा उत्तर प्रदेशमध्येच आहे। आणि सेमीकंडक्टर पॉलिसी लागू करणारे उत्तर प्रदेश हे चौथे राज्य ठरले आहे। प्रथम राज्य कोणते? तर गुजरात। उत्तर प्रदेश राज्याबद्दल काही माहिती पाहू तर राजधानी आहे लखनौ, स्थापना झाली जानेवारी 1950 मध्ये। मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ, राज्यपाल होईल आनंदीबेन पटेल। लोकसभा सीट आहे ती 80, राज्यसभा सीट आहे 31, विधानसभा सीट किती आहे तर 403। फेमस राष्ट्रीय पार्क कुठले? तर दुधवा राष्ट्रीय उद्यान, किशनपूर वन्यजीव अभयारण्य आणि नवाबगंज पक्षी अभयारण्य। ही आहे लखनौ उत्तर प्रदेशची राजधानी। कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे? तर 1 उत्तराखंड, 2 हिमाचल प्रदेश, 3 हरियाणा, 4 राजस्थान, 5 मध्य प्रदेश, 6 छत्तीसगड, 7 झारखंड, 8 बिहार आणि 1 UT म्हणजे दिल्लीचे बॉर्डर लागून आहे। UT आणि स्टेट म्हटलं तर एकूण 9 आणि UT म्हटलं तर 1 आणि राज्य म्हटलं तर 8। आणि इंटरनॅशनल बाउंड्री ही कुठली आहे? तर नेपाळची आहे इंटरनॅशनल बाउंड्री। ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे, तिथले सध्या चालू घडामोडीमध्ये चर्चित असलेले प्रश्न बघू। तर महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी, कोकणातील रत्नागिरी येथे जगातील सर्वात मोठ्या रिफायनरी कॉम्प्लेक्सचे उद्घाटन PM मोदी यांच्या द्वारे करण्यात आले। गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठ्या ऑफिस बिल्डिंग ज्याचे नाव काय आहे? डायमंड बोर्स, याचे उद्घाटन सुद्धा PM मोदी यांच्या द्वारे करण्यात आले। आणि राजस्थानमध्ये अडाणी समूहाने विंड सोलर प्लांट, भारतातील सर्वात मोठ्या विंड सोलर प्लांट हे अडाणी समूहाद्वारे स्थापन करण्यात आले आहे। समोरचा प्रश्न बघू। भारतीय औषधाला मान्यता देणारा पहिला स्पॅनिश बोलणारा देश कोणता बनला आहे? तर हा बनला आहे ऑप्शन ए, निकारागुआ। हा देश आहे स्पॅनिश भाषिक, याने भारतीय औषधाला मान्यता देणारा पहिला देश बनला आहे। निकारागुआचे लोकेशन कुठे आहे? तर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांच्या मधामध्ये असलेला मिडल अमेरिका, यामध्ये सेंट्रल अमेरिकामध्ये हा निकारागुआ देश आहे। हे झालं कॅनडा। अलास्का हा अमेरिकेचा भाग आहे, USA हा USA, त्याच्यानंतर मेक्सिको नंतर हा आहे ते निकारागुआ आहे ते। आणि हा खाली साऊथ अमेरिका आहे, म्हणजेच सेंट्रल अमेरिकेमध्ये येणारा हा देश आहे, ट्रॉपिकल रिजनच्या खाली, ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या खाली। हा उत्तर अमेरिकी खंडामध्ये असलेला देश आहे। त्याचा अध्यक्ष आहे डॅनियल ऑर्टेगा, राजधानी आहे मॅनाग्वा, चलन आहे निकारागुआ कॉर्डोबा। कोणाकोणामध्ये हे झाले आहे सामंजस्य करार? तर भारताचे राजदूत सुमित सेठ आणि निकारागुआचे आरोग्य मंत्री मार्था रेस यांनी 2 राष्ट्रांमधील सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत। ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, त्याच्याबद्दल माहिती पाहू। अर्जेंटिना हा ब्रिक्स म्हणजे कोणता देश? ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका आहे, ज्याचे जी संघटना आहे ब्रिक्स, या ब्रिक्स संघटनेमध्ये अर्जेंटिनाला मान्यता देण्यात आली होती, पण अर्जेंटिनाने ते रिजेक्ट केले आहे। माल्टा चर्चेमध्ये कसा होता? तर इंटरनॅशनल सोलर अलायन्स मधील 119वा सदस्य देश बनला आहे, सदस्य देश। आणि स्वीडन चर्चेमध्ये कसा होता? तर हा
नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन मध्ये 30वा सदस्य बनला आहे हा सदस्य. समोरचा प्रश्न आहे, जागतिक वन्यजीव दिवस कधी साजरा केला जातो? तर हा केला जातो ऑप्शन सी 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे 2013 मध्ये संयुक्त राष्ट्रसभेच्या जागतिक वन्यजीव दिन घोषित केला आहे. संयुक्त राष्ट्रसभेने जागतिक वन्यजीव घोषित केला आहे. 1973 मध्ये वन्यजीव जंतू आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींमधील आंतरराष्ट्रीय व्यापारावरील कन्व्हेन्शनचा स्वीकार करण्यात आला आहे. म्हणजे ज्याची प्रजाती संपुष्टावर येणार आहे त्याचा व्यापार करणाऱ्यावर बंदी करण्यात आली आहे. थायलंडने वन्यजीव संरक्षणाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस प्रस्तावित केला होता. म्हणजे हा दिवस साजरा करावा असे कोणी म्हटले होते? तर थायलंडने हा प्रस्ताव मांडला होता. 2024 ची थीम काय आहे? कनेक्टिंग पीपल अँड प्लॅनेट एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अशी 2024 ची थीम आहे. मराठीमध्ये म्हटलं तर लोक आणि ग्रह कनेक्ट करणे, वन्यजीव संरक्षणासाठी डिजिटल इनोव्हेशन एक्सप्लोर करणे. ऑप्शनमध्ये काही दिवसांचा उल्लेख आला आहे त्याबद्दल माहिती पाहू, म्हणजे तारखेबद्दल उल्लेख आला आहे. तर त्या दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो तो पाहू. तर 20 मार्चला कुठला दिवस साजरा केला जातो? तर हा जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो. 1 मार्चला कुठला दिवस साजरा केला जातो? तर झिरो डिस्क्रिमिनेशन डे साजरा केला जातो. 8 मार्चला कुठला दिवस साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. समोरचा प्रश्न आहे, NSG चे महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही करण्यात आली आहे ऑप्शन सी दलजीत सिंग चौधरी यांची NSG चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी हे चर्चेत होते, तर यांची काही दिवसाआधीच SSB चे महासंचालक म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आली होती. दलजीत सिंग चौधरी हे 1990च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. ते सध्या SSB चे महासंचालक म्हणून कार्यरत आहे. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्डचे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. NSG ब्लॅक कॅट्स म्हणून देखील ओळखले जाते. त्याचे कार्य काय आहे? तर दहशतवाद विरोधी दल, दहशतवाद विरोधी आणि अपहरणाच्या घटना हाताळणे याचे कार्य आहे. याआधी कोण होते? तर MA गणपती हे NSG चे महासंचालक होते. त्यांच्या निवृत्तीनंतर आता जो नवीन महासंचालक येईल तेव्हापर्यंत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजे प्रभारी महासंचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. NSG बद्दल माहिती पाहू. NSG ची लॉंग फॉर्म आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड. स्थापना झाली 16 ऑक्टोबर 1984 मध्ये. याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आणि घोषवाक्य काय आहे? सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हे याचे घोषवाक्य आहे. ऑप्शन मध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे त्यांच्याबद्दल माहिती पाहू. अजय माणिकराव हे भारताचे लोकपाल बनले आहे. लोकपाल नियुक्ती करण्यात आले आहे. अनीस दयाल सिंग हे CRPF चे महासंचालक आहे. आणि राहुल रसोत्रा IB इंडो टायबेटियन बॉर्डर पोलीस चे महासंचालक आहे राहुल रसोत्रा. आणि CRPF चे लॉंग फॉर्म काय? सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. समोरचा प्रश्न आहे, नुकताच ग्लोबल अचीवमेंट सर्वोत्कृष्ट शिक्षण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? नुकताच जे ग्लोबल अचीवमेंट पुरस्कार देण्यात आला यामध्ये सर्वोत्कृष्ट शिक्षक हा पुरस्कार कोणाला मिळण्यात आला आहे? तर हा देण्यात आला आहे ऑप्शन डी संजीव शर्मा यांना ग्लोबल अचीवमेंट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अथरोली येथील कंपोजिट स्कूलचे शिक्षक राजीव शर्मा यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य केल्याबद्दल ग्लोबल अचीवमेंट बेस्ट टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मध्य प्रदेशच्या नवप्रज्ञा काव्य प्रतिष्ठानाने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे त्यांच्याबद्दल माहिती पाहू. तर पॉल फिंच यांना कोणता पुरस्कार मिळाला? तर यांना बुकर पुरस्कार मिळाला आहे. बुकर पुरस्कार 2023चा. ॲलेक्स डॉसन यांना वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कारास 2024चा पुरस्कार यांना मिळाला आहे. ॲलेक्स डॉसन यांना. बी आर कंबोज यांना
एम.एस. स्वामीनाथन जे हरित क्रांतीशी रिलेटेड आहे, त्यांना एम.एस. स्वामीनाथन पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले. बी आर कंबोज यांना. एम.एस. स्वामीनाथन हे सुद्धा चर्चेत होते. कशामुळे? तर यांना भारतरत्न पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले आहे, त्यामुळे सुद्धा हे चर्चेत होते एम.एस. स्वामीनाथन. समोरचा प्रश्न आहे, नुकतेच संयुक्त राष्ट्र पर्यावरण असेंब्लीचे 6वे अधिवेशन कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर हे करण्यात आले आहे ऑप्शन सी, नैरोबी येथे संयुक्त राष्ट्र पर्यावरण असेंब्लीचे 6वे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट असेंब्लीने केनियातील नैरोबी येथे झालेल्या 6व्या सत्रात शाश्वत जीवनशैलीबाबतचा भारताचा ठराव जे आहे तो स्वीकारला आहे. पर्यावरणावर जगातील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था म्हणून युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट असेंब्लीचे उद्दिष्ट आहे की जगातील सर्वात असुरक्षित लोकांचे जीवन सुधारत मानवता आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद पुनर्संचालित करण्यास मदत करणे. युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम याची स्थापना झाली 5 जून 1972 मध्ये. याचे मुख्यालय कुठे आहे? तर केनियातील नैरोबी येथे. अध्यक्ष कोण आहे? तर इंगर अँडरसन हे इथले अध्यक्ष होणार आहे. ऑप्शनमध्ये काही देश किंवा सिटीचा उल्लेख आला आहे, त्याबद्दल माहिती पाहू. दिल्लीमध्ये 2024चा रायसिना डायलॉग 2024 हे दिल्ली येथे आयोजित होणार आहे. आणि दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ची समिट 2024 हे दावोस येथे होणार आहे. आणि अबुधाबीमध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ची 13वी मीटिंग हे अबुधाबीमध्ये होणार आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणता विषाणू अलीकडेच अंटार्क्टिकाच्या मुख्य भूभागावर प्रथमच आढळला आहे? तर हा आढळला आहे ऑप्शन सी, बर्ड फ्लू. हा विषाणू अंटार्क्टिकाच्या मुख्य भूभागावर प्रथमच आढळला आहे. यालाच काय म्हटलं जाते? H5N1 व्हायरस. प्रथमच मुख्य भूभाग अंटार्क्टिकावर बर्ड फ्लूच्या प्राणघातक प्रकाराची पुष्टी झाली आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की दक्षिणेतील प्रदेशामधील पेंग्विन वसाहतींना याचा संभाव्य धोका आहे. हा शोध प्रथमच दर्शवतो की एक अत्यंत रोगजनक एव्हियन इन्फ्लुएन्झा विषाणू म्हणजे H5N1 विषाणू अंटार्क्टिकापर्यंत पोहोचला असून अंतर आणि नैसर्गिक अडथळे इतर खंडांपासून वेगळे आहे. बर्ड फ्लूचा सर्वात धोकादायक विषाणू कुठला आहे? तर H5N1 आहे. H5N1 ची लागण झाल्यावर बहुतेक लोकांचा सुद्धाही मृत्यू होऊ शकतो. H5N1 एव्हियन इन्फ्लुएन्झाचा एक उपप्रकार ज्यामध्ये संक्रमित पक्षी त्याची विष्ठा किंवा संक्रमित पक्षी शवांच्या संपर्कात मिंक, फेरेट्स, सील, पाळीव मांजर आणि इतर सस्तन प्राण्यांना संक्रमित करण्याची क्षमता यामध्ये असते. समोरचा प्रश्न आहे, चपचार कूट उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर हा केला जातो ऑप्शन ए, मिझोराम या राज्यामध्ये चपचार कूट उत्सव साजरा केला जातो. मिझोराम राज्यात. मिझोराम राज्याबद्दल माहिती पाहू. मिझोराम राज्याची राजधानी आहे आयझॉल. स्थापना झाली 20 फेब्रुवारी 1987 मध्ये. तिथल्या कोणत्या संविधान संशोधनाने 53व्या आणि संशोधन करून हे भारतातील 23वे राज्य बनले होते. याचे मुख्यमंत्री कोण आहे? तर लाल दुहमा. राज्यपाल हरिबाबू कुंभमपती हे आहे. कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे? तर 1 मणिपूर, 2 आसाम, 3 त्रिपुरा आणि 2 इंटरनॅशनल बाउंड्री लागून आहे. 1 म्यानमार आणि दुसरी बांगलादेश. हे आहे त्याची राजधानी आयझॉल. ऑप्शन मध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे, त्याबद्दल माहिती पाहू. कोणकोणते उत्सव साजरा केले जातात? तर तेलंगणामध्ये समक्का सरक्का उत्सव साजरा केला जातो. आसाममध्ये बिहू व अंबुबाची फेस्टिवल महोत्सव हा आसाममध्ये साजरा केला जातो. आणि केरळ राज्यामध्ये फेमस कुठला आहे? तर ओणम हा महोत्सव केरळ राज्यामधील फेमस आहे. समोरचा प्रश्न आहे, संसदेच्या सुरक्षा प्रमुख म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही करण्यात आली आहे ऑप्शन सी, अनुराग अग्रवाल यांची संसदेच्या सुरक्षा प्रमुख म्हणून अलीकडेच नियुक्ती करण्यात आली आहे. हे आहे अनुराग अग्रवाल. IPS अधिकारी अनुराग अग्रवाल यांची संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनुराग अग्रवाल हे आसाम मेघालय कॅडरचे 1998च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. त्यांनी रघुवीर लाल यांची जागा घेतली आहे. म्हणजे आधी कोण होते?
तर याआधी होते रघुवीर लाल, हे संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी कार्यरत होते. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. नितीन अग्रवाल हे BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे महासंचालक आहेत. हरिलाल सामरिया हे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन CIC चे महासंचालक आहेत. आणि रवी सिन्हा हे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग चे महानिर्देशक आहे. समोरचा आणि शेवटला प्रश्न आहे, देशातील पहिले सेमीकंडक्टर फॅब कोणत्या राज्यामध्ये स्थापन केले जाणार आहे? करण्यात येणार आहे? तर हे करण्यात येणार आहे ऑप्शन डी, गुजरात राज्यामध्ये देशातील पहिले सेमीकंडक्टर फॅब स्थापन केला जाणार आहे. कोणकोणत्या याच्याद्वारे? तर फॉक्सकॉन आणि वेदांता या ग्रुपद्वारे हे स्थापन केलं जाणार आहे. पॉवर चिप तैवानच्या सहकार्याने टाटा समूहाने बांधलेल्या देशातील पहिल्या सेमीकंडक्टर फॅबला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या सेमीकंडक्टर फॅबची स्थापना गुजरातमधील ढोलेरा येथे होणार आहे. गुजरातमधील काही चर्चेमध्ये असलेले चालू घडामोडीचे प्रश्न पाहू. तर गरब्याचा समावेश युनेस्कोच्या सांस्कृतिक हेरिटेजमध्ये करण्यात आले आहे. हा गुजरातचा आहे. नृत्य गरबा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 याचे आयोजन गुजरातमध्येच करण्यात आले आहे. US चिप कंपनी मायक्रॉन भारतातील कोणत्या राज्यात सेमीकंडक्टर असेंब्ली स्थापन करणार आहे? तर हे सुद्धा गुजरातमध्येच आहे. गुजरातमध्ये सध्या काकरापाल अणुऊर्जा प्रकल्प बांधला जात आहे, म्हणजे चालू झाला आहे याचा आता. ते गुजरातमध्येच आहे. कोणत्या राज्यामध्ये सरकारने सेमीकंडक्टर धोरण लागू केले आहे? तर हे गुजरातमध्येच आहे. गुजरात राज्याचा उल्लेख आला आहे, तर गुजरात राज्याबद्दल माहिती पाहू. गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. स्थापना झाली 1 मे 1960. महाराष्ट्रासोबतच मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग, राज्यपाल होईल आचार्य देवव्रत. लोकसभा सीट आहे 26, राज्यसभा सीट आहे 11. नॅशनल पार्क कुठले आहे? तर गीर राष्ट्रीय उद्यान, कच्छ वाळवंट वन्यजीव अभयारण्य, वासंत राष्ट्रीय उद्यान, भारतीय जंगली गाढव अभयारण्य, सागरी राष्ट्रीय उद्यान, भावनगर ब्लॅक बक नॅशनल पार्क, थिजडिया पक्षी अभयारण्य, नारायण सरोवर अभयारण्य, बर्डा हिल्स वन्यजीव अभयारण्य आणि कच्छ बस्टर्ड अभयारण्य हे सुद्धा गुजरातमध्येच आहे. कच्छ हे इथे कच्छ बस्टर्ड अभयारण्य सुद्धा आहे आणि कच्छ वाळवंट अभयारण्य सुद्धा इथेच आहे. कच्छ रण. कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे? तर 1 राजस्थान, 2 मध्य प्रदेश आणि 3 महाराष्ट्र या 3 राज्याच्या सीमा लागून आहे. आणि युनियन टेरिटरी म्हटलं तर दादर नगर हवेली दमण दीव UTची बाउंड्री लागून आहे. या साईडला अरबी समुद्र आहे. कच्छचे आखात सुद्धा याला म्हटले जाते. याला कच्चे आखात म्हटले जाते. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे, त्यामध्ये कोणकोणते स्थापन करण्यात आले ते पाहू. आसाममध्ये मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क जे कुठे आहे? जोगीघोपा येथे आहे. इथे आसाममध्येच उद्घाटन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील आपण पाहिला AICT हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. मध्य प्रदेशमध्ये जगातील सर्वात मोठ्या वैदिक घडीचे उद्घाटन करण्यात आले आहे. किंवा वैदिक घडी कुठे आहे? तर मध्य प्रदेशमध्येच आहे. त्याचे नाव काय आहे? विक्रमादित्य असे ठेवण्यात आले आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न आहे, हेल्ने पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर हा आहे ऑप्शन सी, 80वा क्रमांक हेल्ने पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचा 2024च्या रँकमध्ये मिळाला आहे. हा होमवर्कसाठी प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. प्रश्न आहे, इस्रोच्या दुसऱ्या स्पेसपोर्टची पायाभरणी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली आहे? याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्राला शेअर करा. धन्यवाद.